प्लीज रिया, ऐकून घे ना एकदाच. प्लीज मला भेटायचं आहे तुला, वरुण म्हणाला. मला भेटायचं नाही आणि फोन ठेवा आता. तिने फोन कट केला आणि गादीवर फेकून दिला. आता पुढे. रिया रूममध्ये जरा घालत होती. विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. हा कशाला फोन करत असेल मला? काय गरज आहे मला फोन करायची? काय हवंय याला? माझा पिहूल? त्याच्यासाठी तर नाही ना? मी माझ्या लेकरांना नाही नेऊ देणार कुणाला. माझा मुलगा आहे तो. माझं नाव लावतो. पिहूल रिया सावंत. मी मोठं केलं त्याला. आईचं आणि बापाचं प्रेम देते त्याला. कशाची कमतरता भासू देत नाही. आत्तापर्यंत नाही झाली याला आपण बाप असल्याची जाणीव. आता आला मोठा. म्हणे एकदा ऐकून घे. का ऐकून घेऊ मी? माझं ऐकलं त्यांनी जेव्हा मी ओरडून सांगत होते माझी अवस्था. त्यांना थोडी तरी दया आली नाही माझ्यावर, माझ्या लेकरावर. आता आठवण झाली रिया आणि तिचा मुलगा जिवंत आहे याची. किती आणि काय काय विचार सुरू होते तिच्या डोक्यात. डोकं अक्षरशः दुखायला लागलं. तिने विचार डोक्यातून जाण्यासाठी पुस्तक हातात घेतलं आणि वाचायला लागली. पण त्यातही तिचं मन लागेना. तिने वैतागून पुस्तक ठेवून दिलं आणि मोबाईलवर गाणी लावली. स्वतःसाठी कॉफी बनवायला घेतली. एव्हाने तिच्या ऑफिस सुटायची वेळ झाली होती. तिला तुषारची आठवण आली. तिने मेसेज केला, हाय. लगेच रिप्लाय आला, हाय रिया, कशी आहेस? सुट्टी का घेतलीस? तब्येत बरी आहे ना? हो ठीक आहे. जरा काम होतं. ओके. मला जरा बोलायचं आहे. येतोस का घरी? ती तुषारला लोकेशन पाठवते. तिने आजपर्यंत कुणा मित्राला घरी बोलवले नव्हते, पण आज तिला बोलावेसे वाटत होते त्याच्याशी. तिने कॉफी बनवायची तशीच ठेवून दिली. तुषार सोबत घेऊ म्हणून. 20 मिनिटात तुषारचा कॉल आला. सोसायटीच्या खाली आलोय म्हणून. तिने फ्लोअर नंबर सांगून वर यायला सांगितले. ती दार उघडून दारातच उभी होती. तुषार लिफ्टमधून वर आला. ती दिसताच हात वर करून हाय केले. तिने त्याला आत बोलवले. बस, मी पाणी देते. ती तुषारला बसायला सांगून पाणी आणायला गेली. तुषार तिचे घर निरखून बघत होता. फार सामान नव्हतं, पण स्वच्छ आणि नीटनेटकं सगळं. रियाने कॉफीसाठी परत गॅस सुरू केली. पाणी आणून तुषारला दिले. छान आहे घर, तुषार म्हणाला. रियाने फक्त स्माईल दिली. तू बस ना, उभी का आहेस? आणि पिहूल कुठे गेला? तुषार म्हणाला. तो झोपलाय, उठेल थोड्या वेळात. मी कॉफी आणते. रिया किचनमध्ये गेली. कॉफी तयार झाली होती. तिने 2 कपांमध्ये कॉफी आणली. सोबत थोडे स्नॅक्सही आणले. सॉरी, मी तुला त्रास दिला, रिया म्हणाली. कसला? तसंही घरी कोण आहे माझी वाट बघायला? मी भटकतच असतो तसाही, तुषार म्हणाला. त्याला रियाला भेटण्याची इच्छा झाली होतीच, पण सांगणार कसं? एकटा राहतोस? रिया म्हणाली. हो, तुला माहीत नाही का अजून? कोण राहणार माझ्यासोबत? तुषार म्हणाला. रूममेट वगैरे? रिया म्हणाली. नाही, मला नाही आवडत कोणासोबत राहायला. कोण कसे निघतील आजकाल काही भरोसा नाही. आणि मागच्या वर्षीच फ्लॅट घेतला. आई बाबा येत असतात अधूनमधून, तुषार म्हणाला. अच्छा, बरं. तू सुट्टी का घेतलीस? तू नसलीस की मन लागत नाही ऑफिसमध्ये, तुषार म्हणाला. त्याला गंमत करायची सवय आहे म्हणून. रियाला माहीत होतं, म्हणून तो बेधडक बोलून गेला. पिहूल जिद्द करत होता पार्कमध्ये ने, म्हणून मग घेतली सुट्टी, रिया म्हणाली. फार छान केलंस. त्याला वेळ देत जा. काम तर काय नेहमी असणारच आहे, तुषार म्हणाला. हो, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. रिया. हो, बोल ना. काय बोलणार आहेस? तुषार म्हणाला. अरे, पिहूलच्या वडिलांचा फोन आला मगाशी. मला फार भीती वाटत आहे, रिया म्हणाली. काय म्हणाला तो? तुषार म्हणाला. भेटायचं आहे असं काहीतरी म्हणत होता. मी काही ऐकून घेतलं नाही, लगेच फोन कट केला, असं रिया म्हणाली. म्हणजे तुझी शंका खरी ठरली तर? आता तुमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहे ते, तुषार म्हणाला. हो ना, रिया उदास होत म्हणाली. तू घाबरतेस कशाला? तो कुणावर जबरदस्ती थोडीच करू शकणार आहे. कायदा काही आहे की नाही, आणि मी सोबत आहे तुझ्या, तुषार तिला समजवत म्हणाला. माझ्या पिहूलला तर नेणार नाही ना सोबत, रिया म्हणाली. कसं शक्य आहे? आणि पिहूल जाणार आहे का त्याच्यासोबत? तू नको काळजी करू. आता फोन आला तर मला सांग आणि ऐकून घे त्याला काय म्हणायचं आहे ते, तुषार म्हणाला. आता थोडंसं हलकं वाटतं आहे मला, नाहीतर फार टेन्शन आलेलं मला, रिया म्हणाली. म्हणून तर मनातलं शेअर करायला शिकायचं, तुषार बोलत होता. पिहूल उठून बाहेर आला आणि दुरून तुषारकडे बघत होता. तुषारचे लक्ष त्याच्याकडे गेले. हाय पिहूल, हाऊ आर यू? पिल्लू, उठलास का? ये.
रियाने त्याच्याकडे पाहून हात केले तसं तो धावत येऊन तिच्या कुशीत शिरला. पिल्लू, अंकलना हाय कर, रिया त्याला म्हणाली. हाय अंकल, आय एम फाईन, पिहुल म्हणाला. तू तर फारच गोड बोलतोस. हे घे तुला चॉकलेट, तो बॅगमधून चॉकलेट काढत म्हणाला. थँक्यू अंकल. पिहुलने चॉकलेट घेतले. थोड्या वेळाने पिहुल त्याच्याशी छान गप्पा मारायला लागला. चल मी आता निघतो रिया. बाय पिहुल, तुषार म्हणाला. तुषार अंकल, नको ना जाऊस, थांब ना. पिहुल त्याच्यासोबत छान मिक्स झाला होता. नाही रे, जायला लागेल ना मला, तुषार त्याचे गाल ओढत म्हणाला. जेवण करून जा ना तुषार, मी लगेच करते स्वयंपाक, रिया म्हणाली. दोघांच्या आग्रहाने तुषार थांबला. पिहुल तर फारच खुश झाला. जेवण करून तो घरी गेला. रियाची भीती आता गेली होती. रियाचे आता नेहमीप्रमाणे रुटीन सुरू झाले. ऑफिस, घर, पिहुल आणि तिची रोजची धावपळ. ती तिच्या आयुष्यात आनंदित होती. तिचं सर्वस्व तिचा पिहुल तिच्याजवळ जो होता. आज ती ऑफिस सुटल्यावर घरी जायला निघाली. शिल्पाचा रस्ता वेगळा होता. तिला बाय करून ती आपल्या रस्त्याने वळली. समोर वरुण उभा होता. ती त्याला अवॉइड करून जायला निघाली. शिल्पाचा रस्ता वेगळा होता. तिला बाय करून ती आपल्या रस्त्याने वळली. समोर वरुण उभा होता. ती त्याला अवॉइड करून जायला निघाली. रिया, ऐक ना, मी तुला भेटायला आलोय, वरुण म्हणाला. का? मला भेटायला? ती कुत्सित हसत म्हणाली. हो, तुला भेटायला आलो. प्लीज ऐकून घे ना माझं, वरुण केविलवाणा चेहरा करत म्हणाला. बोला, ऐकतेय, रिया म्हणाली. इथे? वरुण म्हणाला. हो, इथेच. मी तुमच्यासोबत कुठे येईल ही अपेक्षाच ठेवू नका. लवकर बोला काय बोलायचं ते, रिया ठामपणे म्हणाली. तिचा तो कॉन्फिडन्स बघून वरुण थोडा घाबरलाच. हे बघ, आपल्या आयुष्यात जे झालं ते फार वाईट झालं. मी फार मोठी चूक केली. मला माफ कर. पण प्लीज एकदा विचार कर. आपण परत एकत्र येऊ शकतो. आपल्या मुलाला आई-वडील दोघांचंही प्रेम मिळेल. वरुण बोलत होता. एक मिनिट वरुण, आपला मुलगा? माझा मुलगा आहे तो. तुमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही, कळलं का? आणि तुम्ही म्हणता ते शक्य नाही, रिया मोठ्या आवाजात म्हणाली. अगं, असं काय करतेस रिया? मी माफी मागतोय ना तुझी, वरुण काकुळतेने म्हणाला. तुमच्या माफी मागितल्याने सगळं ठीक होणार आहे वरुण. मी जो त्रास सहन केला त्याच्या मागच्या आठवणी पुसणार आहेत. माझे मागचे दिवस मला परत मिळणार आहेत. माझ्या मुलाला त्याच्या वडिलांचं बोट धरून चालायला शिकवताना बघता येणार आहे मला, नाही ना? तुम्ही कशी काय अपेक्षा करू शकता मी तुम्हाला माफ करावे? रिया रागात बोलत होती. सगळं ठीक होऊ शकतं आत्ताही, वेळ गेलेली नाही रिया. माझी चूक कळली आहे. पुन्हा असं नाही वागणार मी, वरुण म्हणाला. काहीही ठीक होऊ शकत नाही. आपल्या वाट्या वेगळ्या आहेत. आपल्या वाटेने चालण्यातच शहाणपणा आहे, रिया म्हणाली. तू एकटीने कसं आयुष्य काढणार आहेस रिया? एवढं सोपं आहे का? हा हा, जोक छान करता येतात वरुण तुम्हाला. माझ्या एकटेपणाची काळजी करताय? जेव्हा गरोदर असताना घरातून काढून दिलं त्यावेळी नाही आला हा विचार मनात? रिया कुचेष्टतेने हसत म्हणाली. तेव्हा नव्हतं माझं डोकं ठिकाण्यावर. प्रेमाचं भूत चढलं होतं डोक्यावर. घरात येणाऱ्या सुखाला स्वतःच्या हाताने बाहेर काढलं मी, म्हणून तर शिक्षा मिळाली. बोलताना वरुणचे डोळे ओले झाले होते. आमच्या शिक्षेचं काय? आम्ही मायलेकांनी कुठला गुन्हा केला ज्याची शिक्षा आम्ही भोगली? तुमची शिक्षा त्यापुढे फारच छोटी आहे, रिया म्हणाली. चुका सुधारल्या जाऊ शकतात रिया, प्लीज विचार कर. वरुण, सगळ्या चुका नाही सुधारता येत आणि माझ्या जखमेवरची खपली काढायला परत नका भेटू मला. मी हात जोडते तुमच्या, रिया म्हणाली. रिया, निदान पिहुलचा तरी विचार कर. मला जवळ घ्यायचं आहे त्याला, लाड करायचे आहेत ग त्याचे. वरुण, तो अधिकार गमावला तुम्ही. मला इमोशनल ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करू नका, रिया म्हणाली. रिया प्लीज. झालं असेल बोलून तर मी जाऊ का? उशीर होतोय मला, रिया म्हणाली. तिने लगेच रिक्षाला हात दिला, बसली आणि निघून गेली. वरुण हताश होऊन ती गेली त्या दिशेने बघत होता. तुषार त्यांना दुरून बघत होता. तो घरी जायला निघालेला.
रिया बोलत दिसली म्हणून तो थांबून तिला बघत होता. तो घरी जायला निघालेला. रिया बोलत दिसली म्हणून तो थांबून तिला बघत होता. त्याने हा वरुण असावा असा अंदाज बांधला. रिया घरी गेली. पिहुल तिचीच वाट बघत बसलेला. तो धावत तिच्याकडे आला. तिने पिहुलला जवळ घेतले. तिला हुंदका अनावर झाला. रडायला लागली. त्याची आया जी घरी जायच्या तयारीत होती ती रियाला रडताना बघून थांबली. काय झालं रिया, का रडतेस अशी? रिया फक्त रडत होती. पिहुलसुद्धा आता गोंधळून रडायला लागला. सुमन म्हणजे पिहुलची आया, तिने तिच्यासाठी पाणी आणले. रिया, हे पाणी घे, रडणं थांबव आता. बघ ते लेकरू कसं गोंधळलं आहे. ती रियाच्या डोक्यावर थोपटत बोलत होती. रिया आता जरा शांत झाली. पाणी प्यायली आणि पिहुलच्या चेहऱ्यावर प्रेमाने हात फिरवला. नाही पिल्लू, रडायचं नाही, मम्मा आहे ना. रिया त्याला घट्ट कुशीत घेऊन म्हणाली. रिया, चहा करून देऊ का गं तुला, असं सुमन म्हणाली. नको ताई, तुम्हाला उशीर होत असेल ना जायला, रिया म्हणाली. तू ठीक आहेस ना, काही झालं आहे का, का रडायलीस ग इतकं, सुमन म्हणाली. काही नाही, असं वाटलं माझ्या बाळाला घेऊन जातंय कुणी माझ्यापासून, रिया पिहुलच्या गालावर ओठ टेकवत म्हणाली. मम्मा, मी नाही जाणार कुठेच तुला सोडून, तू घाबरू नको मम्मा, मी आहे ना. तो तिचे डोळे पुसत धीर देत म्हणाला. शहाणं गं माझं बाळ ते, ती त्याच्या केसातून हात फिरवत म्हणाली. बरं चल, मी येते रिया. ठीक आहेस ना तू, सुमन म्हणाली. हो ताई, मी ठीक आहे, या तुम्ही, रिया म्हणाली. तिने उठून बॅग ठेवली आणि फ्रेश व्हायला निघून गेली. ती वॉशरूमच्या बाहेर येईपर्यंत पिहुल तिथेच उभा होता. ती फ्रेश होऊन आली आणि किचनमध्ये गेली. सोबत पिहुलही आला. काय हवंय माझ्या बाळाला खायला, ती विचारत होती. आत्ताच खाल्लं मम्मा मी, भूक नाही आता मला, पिहुल म्हणाला. तिने चहा करायला घेतला आणि दुसरीकडे कुकर लावला. पिहुलला बिस्किट खायला दिले. कपात चहा काढून तिने चहा घेतला. भाजी पोळ्या नंतर करता येईल म्हणून तिने आधी तिच्या आईबाबांना फोन लावला. पिहुल सोबत त्यांना बोलू दिले. नंतर पिहुलला टीव्हीवर कार्टून लावून दिले आणि ती बाबांना फोनवर सगळं सांगायला लागली. पण पिहुलचं लक्ष टीव्हीकडे नव्हतंच. तो रियाचं बोलणं कान देऊन ऐकत होता. बाबांनी तिला फोनवर समजावले. त्याने काही त्रास नाही दिला ना अजून, तसं काही झालं तर आपण पोलीस कंप्लेंट करू आणि तू घाबरू नकोस, नाहीतर इकडे येतेस का काही दिवस राहायला, तिचे बाबा म्हणाले. नको बाबा, वहिनीची डिलिव्हरी आली आहे ना, उगाच माझी अडचण नको, रिया म्हणाली. तू त्यात कसली आली ग अडचण, पण बघ तू विचार कर, तिचे बाबा म्हणाले. तिने बाबांसोबत बोलून फोन ठेवून दिला. मम्मा, काय झालं ग, कोण वरून मला का न्यायचं म्हणत आहे, सांग ना मम्मा, पिहुल तिच्या गालाला हात लावत म्हणाला. रिया मोठे डोळे करून त्याच्याकडे बघतच राहिली. पिहुल, तू माझं बोलणं ऐकत होतास, मी टीव्ही बघायला सांगितलं होतं ना तुला, रिया त्याला कुरवाळत म्हणाली. तिला आता पिहुलला काय उत्तर द्यावे तेच कळत नव्हतं. पिहुल, तुला कोणी भेटायला आले आणि म्हणाले की तुझा पप्पा आहे तर, रिया पिहुलला विचारू लागली. माझे पप्पा कोण आहे ग, पिहुल निरागसपणे विचारत होता. ते पप्पा म्हणवून घ्यायच्या लायकीचे नाहीत बाळा, रिया त्याला समजावत म्हणाली. म्हणजे त्यांनी आपल्याला घरातून हाकलून दिले होते, परत कधीच भेटायला पण आले नाही, रिया म्हणाली. दृष्ट आहेत मग फार, मी नाही बोलणार त्यांच्याशी, कट्टी माझी, पिहुल म्हणाला. हो रे बाळा, फार दृष्टपणे वागले आपल्याशी, नाही माफ करू शकत आपण त्यांना, असं रिया म्हणाली. तुला सोडून कुठेच नाही जाणार मी मम्मा, पिहुल म्हणाला. तो तिच्या मांडीवर डोकं ठेवून पडला. ती त्याच्या डोक्यात हात फिरवत होती. तिचा फोन वाजला म्हणून तिने फोनकडे बघितले. तुषारचा होता. तिने पिहुलला टीव्ही बघायला सांगून फोन रिसीव्ह केला. बोल तुषार. ठीक आहेस ना रिया, काय म्हणत होता वरून, वरूनच होता ना तो,
काय म्हणत होता? तुषार म्हणाला. हो, तुला कसं कळलं? रिया म्हणाली. मी ऑफिसमधून बाहेर पडलो तर तुम्ही दोघं बोलताना दिसलात. मी थांबलो होतो तू रिक्षा घेईपर्यंत. पण ऐकायला आले नाही. काय म्हणत होता ग तो? तुषार म्हणाला. माफी मागत होता आणि एक संधीही, असं रिया म्हणाली. काय ठरवलंस तू? तुषार म्हणाला. त्याला माफ करणं माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. मी नाही देऊ शकत त्याला संधी, असं रिया म्हणाली. चिडला नाही ना तो? नाही, फार शांतपणे बोलत होता. त्याला गरज आहे ना आता? पण भीती वाटते. काही करणार तर नाही ना तो माझ्या पिहूलला, असं रिया म्हणाली. ते नको घाबरू, काही नाही करणार तो. तू ठीक आहेस ना? रडली असणार, हो ना? तुषार म्हणाला. तुला कसं कळतं रे सगळं? रिया आश्चर्याने म्हणाली. कळतं? आता इतक्या वर्षांची ओळख आहे. चल, मी ठेवते फोन. पिहूल झोपेल, त्याला जेवण बनवून द्यायचंय. रियाने फोन ठेवला. तिला तुषारचं प्रेम कळत होतं, पण ॲक्सेप्ट करायचं नव्हतं. म्हणून ती अंतर ठेवून असायची त्याच्याशी. आजही तो पुढे काही बोलेल म्हणून ती टाळत होती त्याला. पण कधीपर्यंत टाळणार होती? एक दिवस तर सामना करावाच लागणार होता.